आता गेलो ना, मला स्टँड आणायचं आहे, लक्षात राहू दे, स्टँडचं मला आठवण करून दे, मला स्टँड आणायचं आहे. तर काय अशी जळकी लोक आहेत ते आमच्यावर असं जळायला लागल्यात आता, जणू की त्यांनी आम्हाला काही धनसंपत्ती त्यांच्या जवळूनच दिलंय असं जळणार आहे. तुम्हाला वाटलं सोशल मीडियावरचं म्हणतोय मी, ते नाही, मी रिअल म्हणतोय. सोशल मीडियावर कोण नाही असं काय, कोणाचं काय मला काही कोण दिलंय का नाही की त्यांनी जळत्यात, त्यांचा काही मी बांध नाही खेचला की ते माझ्यावर जळतील, ते नाही म्हणत मी. पण काही लोकांचं आता बघा, जेव्हा आमची खूप वाईट परिस्थिती होती त्यावेळेस त्यांना चांगलं वाटायचं, पण जेव्हा कुठं आमचं थोडं चांगले दिवस आलेत त्यावेळेस बघवत नाही. काही जवळचे म्हणा, काही नात्यातले म्हणा, काही पाहुणारावळे म्हणा, सगळे तसेच जळकुटले. हां, सगळेच बाद आहे असं नाही म्हणत मी की काही ना राग येईल की बाबा आम्हालाच म्हणतोय ना काय. आता ज्याला ती राग येईल ते तिकडं बघा, तुम्ही जळत असाल तर तुम्हाला राग येईल. उगाच जर समजा तुमच्या पोटात आमच्याबद्दल काय नसेल वाईट साईट तर तुम्हाला राग येणार नाही. बरोबर की नाही? काय जळायचं बघा, तुम्ही जळू नका माझ्यावरती कुत्र्यांनो. तुमची बरोबरी करायची तयारी ठेवा, आमच्या सोबतीला आमच्या बरोबरी करायची तयारी ठेवा. एक दोन कुत्रे तर असे आहेत निर्लज्ज, नुसतं आमच्याच गप्पा चालतात त्यांच्या. सकाळपासून डोकं माझं फिरलंय, जेव्हापासून माझ्याबद्दल कोण काय 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 बोललेलं ते समजलंय ना, तेव्हापासून माझं डोकं फिरलंय. भुका कुत्र्यांना अजून हे तर काय नाही, आता तर छोटा मोठा तर झालंय बदल माझ्यात, अजून खूप बदल. आता काही म्हणतात यानं हे घर बांधलं म्हणजे घराचं काम केलं आणि शायनिंग मारायला लागलंय. अरे बाबा, काय शायनिंग मारायची गरज आहे? जसं मी पहिला होतो तसंच आता पण आहे. पहिलं पण काम करत होतो, आता पण काम करतोय. उलट आता जास्त काम करतोय मी. का? की बाबा 4 पैसे आपल्याला लागणार आहेत, अजून आपल्याला घराचं काम करायचं आहे, म्हणून मी कंटिन्यू कामाला जातोयच. पण त्यात पण आमच्या घरातली अशी माणसं आहे ती त्यांना आलेला पैसा टिकवता येत नाही. आता कालच आले ते उडवून टाकलं इकडून तिकडं. त्यात माझे पण टाकले नाहीत का पैसे? किती? हा, मग 400 रुपये. हा, त्यावरच आला काय? घरातले तर घरातले, बाहेर सॉरी मी बाहेरचे ते बाहेरचे जळणारे कुत्रे, आणि ही घरातले अशी आहे ती नक्षत्र. जळण्याचं तुला नाही म्हणत मी, पण कोणावरती जळू नये काय म्हणून जळायचंय. आता खरंच माझी ही आत्ताशी सुरुवात आहे, अजून खूप काही करणार आहे. मग तुमची तयारी ठेवा जळायची कुत्र्यांनो, तुमची जळायची तयारी ठेवा. शायनिंग मारताय? अरे काय शायनिंग मारलं बाबा? कुठला काय घरी बसून आमदारासारखं आहे का मी? गादी टाकून पडलोय का? रोज कामाला मरायला लागलोय मी. पाणी प्यायला सवड नसते, एवढं काम आहेत आमचे चालू. कुठं शायनिंग मारत फिरायलोय मी? कधी मी घरासमोर बसून व्हिडिओ पण बनवत नाही. कधी पूजा तिकडं स्वयंपाक करताना बनवतो, कधी तर ही मला काय तर बोललेली असती त्याच आमचं विषय इकडं तिकडं चालू असतं. माझं वाटोळ व्हायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला आनंद भेटला असता. बरोबर की नाही? हा, समजलं मला तुमच्या मनातलं. दलिंदर छाप माणसांनो, मन चांगलं ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. ईश्वर तुम्हाला काय कमी पडू देत नसतो. तुम्ही याचं वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं हे चिंतत करत बसू नका, मग देव आपलंच वाईट करतं. जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो पहिलं त्या खड्ड्यात तोच पडतो. आता खड्डा खांदला की ते खोली बघण्यासाठी आपण उतरत नाहीत का आतमध्ये? मग पहिला कोण गेला त्या खड्ड्यात? आपण जातो की नाही? तसं असतं. पण बघा, तुमची एवढी लायकी नाही की मी तुमच्याबद्दल मी व्हिडिओ बनवत बसावं न काय. फक्त एवढंच म्हणेल, तुम्ही म्हणताय ना नेता लय शायनिंग मारायलाय आणि हे मारायलाय, तर ठीक आहे, मारतोय आम्ही शायनिंग. काय करायचं? अजून शायनिंग मारणार आहे. बरं, बांधलंय बाबा घर नवीन मस्त केलाय, आता अजून 1-2 मजली करायचंय. वेट अँड वॉच. समजलं काय? चल पळ डक्कलवार. डुक्कर छाप, भदीर, बावळट, मेंटल. मग गुलगुलूच हसायली. मेहंदी ना मेहंदी? कसली मेहंदी ना काय का? तू येऊ नको, मी एकटा जाऊन येणार आहे.
तेव्हा मी एकटा जाऊन येतो म्हणलं की पोरं आले की शाळेतनं त्यांना इथं भांडणं करत बसतात. बस घरीच. त्रिशांत तू दोघी बसा घरीच, मी जाऊन येतो साखरपुड्याला. साखरपुड्याला नाही, तू नाही यायचं. नाही मी एकटा जाऊन येणार आहे. नाही मी नेत नाही तुला. नाही नेत म्हणलं की मी नेत नाही. मी चाललोय एकटा साखरपुड्याला. मी नेत नाही की तुला. मी नाही घेऊन जात. नाही नेत मी गाडीवर. तू पळून जरी आली ना काय केली तरी मी तुला सोड की बाई. तोंड तिचं हाय, तिचं केवढूस तोंड आणि त्याला पकडून दाबती. मी एकटा जातोय. कुठनं पैसे देऊ तुला? कुठून देऊ? नाही, माझ्यावर माया कर ग त्रिशा. माया कर की माझी माया. अशी माया असते काय? तुला असा मोबाईल पकडाय नेमका काय प्रॉब्लेम असतो? व्हिडिओ तर बनवताना अशी करती आणि इकडं कॅमेरात बघायचं सोडून इकडं स्क्रीन कडे बघते अशी. इथं का असा पकड ना, लांब कॅमेरा ना, अशी बोल ना. स्टँड आणायचाच मला. तो स्टँड माझा आता आणला ना, मी कोणाला हातात पण घेऊ देणार नाही. मला स्टँडची खूप गरज आहे. मला पण गरज आहे. मला आपल्या विनोद दादांनी गिफ्ट पाठवलेला ह्यो माईक, आणि माझ्याकडं पण होता माईक, पण मी माईकचा वापरच नाही करत. कारण ॲक्च्युली माझा आवाज मोठा आहे. पहिलंच आपला घुमाट रप आवाज आहे माझा, त्यामुळं माईकची गरजच नाही पडत. खरं त्या माईकच्या जागी स्टँड आला असता तर बरं झालं असतं. त्यांनी मला पाठवून 1.5 वर्ष झाले असतील. तो तसाच पडलाय. पण कुठं पडलाय ते पण आता मी विसरून गेलोय. माझं पण नख काढ ग ह्यो पायाचा. साखरपुड्याला चाललोय मी, निघालोय. मी नाही नेत. मी घेऊन जात नाही. माझ्या माग नाही ना, पुढं नाही. मी नेत नाही. आईन तू बसा घरी, मम्मीन तू. काय नाही. त्रिशा इकडं बघ. की इकडं बघ. ती पण वाकडा टाकायला काय कमी आहे का? दे पॉलिश लावून. तर जळणारे अजून जळा. आम्ही अजून प्रगती करू म्हणजे एक अजून बंगला बांधू आम्ही. लाईट गेली काय? हायलाइट काय तर वेगळं कसं वाटायलंय मला, काहीच कळलं. ती पडदा काढला. बरं काढलं ते. उग बाद दिसत होतं त्यानं. असंच बरं आहे. कधी तर सणासुदीचं फुलांचा हार वगैरेच लावायचा, तसलं नाही लावायचं. बघ कसा बॉक्स मस्त वाटायलाय बरं. ते तिकडं खिडकीचा पण एकदम झक्कास पैकी वाटायला लागलाय. घराचं काम केल्यापासून घरी आम्हीच नाही, म्हणजे आम्हालाच मन भरून घर बघायला भेटलं नाही. कामालाच आहे. आज जरा मस्त बघायला भेटलाय. आज घर पण फ्रेश झालेलं आहे, त्यामुळे बघायला. पाणी त्या दरवाजावर बिलकुल जाऊ देऊ नको. दरवाजा फुटतोय. मग तू काय लावती ना काय तसलं लावती. चला निघायचंय मला, तयारी करायची. माझे कपडे दे मला, इस्त्री करू दे. इस्त्री करतो, साखरपुड्याला निघतो, आणि साखरपुड्याला गेल्यानंतर तिथं पण मस्तपैकी व्हिडिओ बनवू आपण. त्रिशा तू येणार नाही का साखरपुड्याला? कोणच नाही. त्रिशा नाही ना, त्रिशाची मम्मी पण आहे. त्रिशाचा पप्पा एकटा जातोय. चला बाय 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 कर त्रिशा. लव यू. असं कशी करते? लव यू अशी. आय लव्ह यू. लव यू टू चिमणे. बाय.